आम्ही आज चाललोय कोरीगड लोणावळा ह्या साईड. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हेलो गाइस, वेलकम बैक टू अनदर ब्लॉग. और आज हम जा रहे हैं. ओनर आला गाइस, ओनरशी बोला. भाई तू माझा ब्लॉग का स्टार्ट करतोय ते मी काम केले पाहिजेत. तू कधी करशील त्याच्यापेक्षा मी सुरुवात केलेली बरी. हे बघा गाईज, आम्ही दोघं भटकंती सिरीज मध्ये आलेलो आहे. आजचं भटकंती ब्लॉग मध्ये तुम्हाला काय तर इंटरेस्टिंग दिसणार आहे. काय रे, कुठे चाललोय तर आम्ही मॉन्सून सिरीज. सिरीज एकच एपिसोड आहे. अच्छा, एकच एपिसोड, पण मे बी पुढे येऊ शकतात ना. तर आम्ही आज चाललोय कोरीगड लोणावळा ह्या साईड. आता सध्याला आम्ही लोणावळ्यात रेल्वे स्टेशनच्या इथं आहे आणि आल्या आमच्यावर एक कांड झाला. आमची बस गेली. म्हणजे शी एकच बस आहे तिकडे जाणारी आणि एक बस आहे ती पण आम्ही मिस केली. आता आम्ही येण्यासारखे फिरणार, नाही भेटलं तर लिफ्ट मागत जाणार. भाई आताच पाहायचे वंदे लोकेशन दाखवून काय करतेस. हे बघा, हे डॉगीश बाय. हे डॉगिश आहे, नको डॉगिशला. डॉगिश विकेट पाडेल आपले. गाईस चला. पण आमचा लफडाले मोठा झाला यार. ते आम्हाला बस भेटली असते ना आतापर्यंत आम्ही तिथं ट्रॅकला चालू केलं असतं. बट आता स्टार्ट करतोय. चल बाकी काही नाही, आता बघू. हिच हायकिंग करत जाऊ आता. येस, चलो आता बघतो इथे काय भेटतंय का जाण्यासाठी. बघू चला. ती माहिती सांगितली काय थोडंफार सांगितलं. आता मी कसं जाईल ना तुला. आता पावसाचे दिवस आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला कसं आपण नाही का फास्ट चालतो, कारण माती सुकी असती ना, माणूस बरोबर चालतो. पावसाळ्यामध्ये तेवढा तयार होतो दगडावरती. चालताना माणूस जरा टाइम लागतो वर जायला. म्हणजे तिथं आपल्याला अर्धा तास पाहिजे, तिथं थोडा 15-20 मिनिटं जास्त आहे का नाही. या हिशोबाने आपण जायचं. पाऊस आहे, रस्ता तसा आहे, पाणी जास्त आहे, या हिशोबाने किल्ला चढताना कसं व्यवस्थित. आणि इकडे आता या रूटला काय काय ते सांगतात. आता या रूटला आता आपण आले लोणावळा लेक वरती. लोणावळा लेक. हा, लोणावळा लेक सोडला ना की पुढे 5 किलोमीटरला डॅम आहे, दुसरी डॅम सोडलं वरती 8 किलोमीटरला लाईन पॉईंट. लाईन पॉईंट सोडलं की बाजूला शूटिंग पॉईंट आहे, त्याला आपण टायगर पॉईंट केला. टायगर पॉईंट. आणि त्याच्या पुढे मग आपला पेटचा. त्याच्या पुढे मग आपला घाट सोडून गेलो की आपण गेलो गावाला. तुम्ही ऐकल्याबद्दल काकांनी माहिती सांगितलेली. तर इथं पावसात जे पण ट्रॅकिंग करायला येतात तर त्यांनी म्हणजे तुमचा वेळ जेवढा जाता येईल तेवढा. आणि इथं आता एक लेक आहे, अच्छा दाखवत होता काय हे लोणावळा लेक. वॉटरफॉल. लोणावळा लेकचा हा मोठा वॉटरफॉल आहे मधला. हा का. अच्छा. आता रोडला दिसेल जवळ. आम्हाला पण लोकल हवंय कोणतं माहिती देणार, नाहीतर म्हणजे आम्हाला फ्युचर मध्ये जरी आलो तरी आम्ही म्हणजे जायचं बरोबर ना. आम्ही पण तेच पाहिलं. काका मराठीच दिसतंय आपले टोपी म्हणून. वॉटरफॉल, लेकचा मोठा वॉटरफॉल गाईस. चलो आपण इथून चालत जाऊ शकतो जर रिटर्न. इथं बस थांबते ना. नाही डायरेक्ट बस नाही राहत. इथं म्हणजे बस कसं आहे, तिथं गाव आहे ना, तो हॉल्ट आहे बसला. अच्छा. आता तिथून जर आली ना बस तर कुशी गावात थांबते डायरेक्ट. आणि तिथून डायरेक्ट इकडे. पण डायरेक्ट पुढं गर्दी असेल तर सोडतात. गर्दीला नाही का बस थांबलेली आहे, मग मान्य उतरा होतो. बरेच लोक राहिले. तर गाईस तुम्ही ऐकल्याबद्दल काकांनी एकदम अतिशय महत्वाची माहिती दिली. त्या तळ्यामध्ये आतमध्ये नासाचं मंदिर आहे. तिकडे ते दिसून येणार नाही ते झाडावर. नाही, ते पाण्यात जातो. पाण्याला पूर्ण जात असं आहे ना शिवाजी. जर तुम्ही इथं ट्रॅकला येणार असेल तर ह्या गोष्टीचा विचार करू नका. बाकी काय नाही. बाकी बघू आता पुढे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काकांसोबत चालतंय. आता तिथे गेल्यावर बघू काय होतं. चलो काहीच दिसत नाहीये. धुके बघा. हे बघा. दिवस म्हणून किती काहीच नसेल. अरे बापरे, हे बघा
काहीच पुढचं दिसत नाही, अजिबात म्हणजे अजिबात काहीच दिसत ते दाखव पहिले स्क्रीन मध्ये. नाही. हे बघा समोर दाखव. रिस्की किती आहे बघा, रिस्की. हे देखो गाइस, आता थंडी वाजायला लागल्या. थंडी आहे ना, वाईस बसला. क्लायमेट आहे ना, फ्रीज सारखं आहे ना. हा. पुढे भारी आहे, एकदम धुक्याची चादर झाले. रस्त्यात पुढे काहीच दिसत असा नाही. असा आपल्या लोकेशनला आपण पोहोचलोय, म्हणजे पोहोचलंच जमा आहे. हे बघा पुढे दिसतं, तर हाच आहे कोहरी घाट. ते काका आहेत ना, खूप म्हणजे खूप भारी होते. त्यांना आम्हाला, तुम्ही बघितले असेल आधी काय माहिती सांगितली काय नाही, ते आम्हाला पण नव्हतं माहिती, तर आम्हाला असं माहिती पडले. बरं झालं लोकल आपण घेऊन आलो. जरा एक्सपेन्सिव्ह होता, बट लेट झालं, प्रॉब्लेम होता. मग दुसरी बस 12:30ची होती. 12:30ची बस आम्हाला आत्ता दिसली जाताना, मग ते येताना आमचं जुळलं नसतं. त्यामुळे आता काय नाही, आता आलो इथे, तुम्हाला दाखवतो काय ते. हे बघा कोराई दुर्ग. चला गडची सुरुवात. चलो लेट्स गो. सुरू करतो. चलो गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला गडावर. चला गाईस, हे बघा काठी घेतणे जरूर आहे. ह्यानं तर घेतली नाही, याला सांगा, त्या काकाने सांगितलं काठी घ्या, पुन्हा तिथं ठेवा. गडावरती जाण्याचा मार्ग, गडावरून खाली जाण्याचा मार्ग. अच्छा, अच्छा, वर आपल्याला जायचं ना. जायचं. मग एक तर आहे पुढे. चलो पाहिलं? ऐकलं काहीच सुरुवातच बघ कशी. जायचं गावात. सुरुवात दाखव त्यांना. ऐक झालं याची इथं. सुरुवात बघा. ऐक सुरुवातीलाच असं आहे. त्यात साईल आपल्या बॅगेत, आपल्या म्हणजे माझ्या बॅगेत केवढ्या बॉटल. हा बॉटल ऐक बॅगेत. आईच्या गावात कुठं जायचं. चाल जागा करत करत चाल. मी मोबाईल ठेवू का. मोबाईल दे ठेवून. काही धर, मी वर जाताना तुम्हाला कंटिन्यू दाखवत राहिलो ना आम्ही, तर आमचे हाल होतील, म्हणून थोडे थांबा. ऐक, चांगल्या लोकेशनला दाखवतो. आता बंद करतोय. बाय. येणं होतंय का. इझी होतंय अजून केलेलं आहे ट्रेकिंग भरपूर. अजून तर इझीच वाटतं. असं काही वाटत नाही. हे वाट बरोबर आहे, इथून जाता येतं परफेक्ट. आणि आजचा हा फक्त व्लॉग नाही, हा मूवी बनणार आहे. आणि एवढ्या क्लिप काढल्या ना. ट्राय करतोय आम्ही की पटपट जाऊन, कारण आम्हाला रिटर्नची बस पण घ्यायची आहे. काही नाही, बरोबर पोहोचतो. 4 तास आहे आपल्याला. कितीला सुरुवात केली आपण. आता जस्ट 5 मिनिटं झाली. टाइम काय आहे. हो, मी शॉर्टकट मारणार, होईल ते होईल. कोणी पण ग्रिप नाही साई. माझे हे बघ ग्रीप आहे मला. मी याच्यासारखे अटकवलंय ते प्रॉपर, हा मग पण असं थोडं बाहेर पाहिजे, हा, म्हणजे दिसेल. इथं लिहिलंय इकडून एक गडावरून खाली जायचा मार्ग आहे. म्हणजे आपण जो आलो तोच. आलो तो, आणि हा वरती जाण्याचा मार्ग. चलो. चलो. एनर्जी खूप आहे गाईज. हा असे क्लिप बरोबर दिसतं मला वाटतं. हे बघ, हा. आमचा एक कुणाल नावाचा मित्र आहे. त्याला आम्ही विचारलं, त्याला एक हमारे साथ घूमने आएगा. वो बोला देखते देख ले. हे बघून घे भाऊ, तुला येणं होत नाही, पण आम्ही तुला व्हिडिओ मध्ये लायकी काढतो तुझी. का बस. अरे स्टार्टिंग आहे जस्ट गाईज. हे बघा घर दिसत. मी उगाच टावर आहे आपल्याला. रेंज पाऊस नको प्लीज, पोचू द्या आम्हाला शांत. हे धोका आले गाईज, मजा येणार. मी काठी का घेतलं सांगू का एक, कारण काठीची गरज असते आधाराची. एवढं पण वाईट नाही. हे जे स्लीव्स बघा जर, स्लीव्स बाईक जेवतचा सांग जरा याला. हा गाईज, इथे एक काय तर आहे, सेम तेच आहे. रोड आहे, वर जायचा कसा ते, म्हणजे रोड असं काही त्रास होणार नाही की कोणत्या रस्त्याने जायचं. रस्ता चुकण्यासारखं काही नाही येते. फलक लावले. फक्त एक आहे की तुम्ही येता ना इकडे, तर तुमची पर्सनल व्हेकल असते ना, ती घेऊन आला ना, हा बोल. तर बरं आहे. कारण की इथं येऊन आहे ना, तुम्हाला रेट काहीच रेट सांगतात. तुमच्याकडे जर नेगोशिएट करण्याची पॉवर असेल, जसं की आमच्याकडे आहे हो, तर होऊ शकतं. नाहीतर पर्याय नाही. आणि नेगोशिएट, तेच नेगोशिएट बार्गेनिंग ना काहीच. कमेंट मध्ये सांगा. हा कमेंट मध्ये सांगा. अरे
कमेंट करत नाही रे. हा मग मला कॉन्फिडन्स कसा बिल्ड होणार. दोस्त ने बोला वॉटरफॉल देखने चलते हे देखो वॉटर पार्क हे बड़ा वॉटरफॉल देखने चलते. हे बघा या गाईज एकदम मस्त यार. असं वाटायला लागलं की मी चुकीचं केलं हे ऐकून इकडे येतोय. आम्हाला बुडवत नेतोय कुठून कुठं. वॉटरफॉल ये छोटासा आहे बघा. मी एवढं पाय सांभाळतोय वर जाऊन तर पूर्ण पाणीच पाणी. वर मजा येईल गाईज कारण का आता पण मी आवाज येत असेल तुम्हाला. काय काय जण आहेत ते वर चाललेत त्यांच्या सोबत नाही. आपण आपणा जाएंगे काय बोलतोय गाईज. हा ट्रायपॉड काय कामाचं आहे का नाही कळलं बरं. चलो हे ग्रिप बघा हे आणि ह्याची ग्रिप दाखव. आहे सटकला नाही म्हणजे याच्यावर दाखव तुझी ग्रीप खाली. हे बघा काय तुझ्या का हे जे ग्रिपचे शूज आहेत ना फेकून हे जे बूट आहेत ना फेकून दिले तो मोठा विषय आहे. तुम्हाला तो सांगू वाटलं तर सांगेल कारण पर्सनल जे भेटले ते घेऊन आलो. या बुटावरचा पण एक किस्सा लय भारी आहे तुम्हाला वर जाऊन सांगतो. आणि त्यात पण काय विषय माहिती का मी रात्री विचारतोय माझे शूज कुठे आहे. मला समजतं फेकून दिले म्हटलं वा हे बघ आमच्या बरोबर येतं एक बिस्किट गाईज. इथून तुम्ही वर येता ना तर इकडे एक जायचं नाही का इकडे जायचंय. काय तिथं लिहिलेलं तिथं लिहिलंय काय तू बोर्ड जरी तिकडे दाखवत असेल तर तिकडे जायचं. अच्छा म्हणजे तो असं साईडला आहे तर इकडे न जाता ह्या दिशेला जायचे. चला डॉगेश भाई बसलेला हा डॉगेश भाई आमच्यावर येत नाही. म्हणून एवढा थांबतोय मोठे मोठे श्वास घेतोय. खोटं बोलतोय मी काय अजिबात थांबत नाही. मी उलटून पटपटून पुढे जातो आणि पाठी थांबतो कारण तुझी क्लिप काढायची होती मला. बघा झूट बोलताय झूट कुछ तो सच्चा बोल. गाईस पहिला काय म्हणतं कोणता पॉइंट रे. अजून नाही थांब. खाण्याचा पॉइंट आलाय पहिला बंद आहे पण तो बंद आहे. आम्ही त्याच्या भरोसा येणार होतो म्हणलं इथं वर असेल तर घ्या. बरं झालं आम्ही तिथे लोणावळा रेल्वे स्टेशन पाशी डिनर केला. डिनर्स म्हणलं नाही रे, ऐक breakfast केला. वाचलो बाईज पण आम्ही रिचनेसले झाले आम्हाला. 5 स्टार काय नाही 3 का 4 जर महागडा हॉटेलमध्ये खाल्लंय पण नसेल. एवढं महाग. हे बघ हे बंद आहे भाऊला फोन लावत्या बंद आहे. कायच तुम्हाला माहिती आहे बंद आहे कारण की पावसाचं नाही. तिथे काका भेटलेले जस्ट ते बोलत होते की इथं येऊन चुकी केली. चुकी केली एवढ्या पावसात का चालले तुम्ही वरती किती पाऊस राहतो म्हटलं अहो काका तिथंच जायला. रे हा 2 रोड आहे तर तिथं हे केलेलं आहे. हा गेलं पाणी बोटात गेली लागली वाटते. हा, इकडे लेफ्टला नाही जायचं. इथे 2 इथं पुढे center पासून हो. right ला जायचं. हे बघा तुझा पाय बघ केवढा गेला आता. हत्ती पाय. चलो काय सगळे तिथे अशा मार्किंग पण केलेल्या भेटतील स्थानिक लोकांकडून म्हणजे कोणी पण गडावर मार्क चुकू नये म्हणून अशा जागोजागी तुम्हाला मार्किंग दिसतील. तिथे एक पाहिली लगेच की समोर पण इथे मार्किंग दिसत. या मार्किंग फॉलो करत करत अशा चुकीच्या रस्त्याला न जाता प्रॉपर मार्किंग गं? फॉलो करा आणि गाय जस्ट स्लीप झाला गडावर पाहिजे. चला. स्लीप झाला कुणाल नाही रे कुणाल तू मर रे भाड्या आला नाहीस तू एकतर तू शिवाय खाणार रेस माझ्या. कितना अच्छा प्लॅन बनाया हे बता रे. बघा इथं पण आहे. आता हे तुम्हाला कळलं ना एक्झॅक्टली तर मी नाही दाखवत आता. झालं वर आता प्रॉपर तुम्ही वर भेटणार आहोत. वर गेल्यावर तुम्हाला किल्ल्याबद्दलची थोडीफार माहिती सांगतो जी मला माहिती आहे पर्सनली. रिसर्च करून आला का हे बघ दुकाने काहीच दुकान भेटलं या म्हणजे एक ब्रेक पाण्याचा ब्रेक घेतो आमचा पहिला ब्रेक. हा मग पाणी प्यायचे ना. खरंच हा मग थोडं पण नाही दमलं. पण तू समजू शकतो व्हॉट माय कॅपॅसिटी. हायड्रेशन इज इम्पॉर्टंट. तुम्ही कधी असे किल्ले वगैरे फिरत असाल पाणी भरपूर घ्या आणि प्या. आणि ते बाटले आहेत ना ते गडावर न टाकता तुमची घेऊन तिकडे खाली कचरा पेटी आहे तिथे टाका. काय नाही जस्ट हे बसू ना जरे बसू 2 मिनिटं. किती वाजेपर्यंत राहतात ताई? बघा या मागचे 5 वगैरे. हाँ कौन खाएगा कौन ट्रीट क्या लग रहा है. बघू आमचं बजेट सारखं हलतंय.
सगळ्यांना सांगून ठेवतोय आम्ही येतो तिकडून. हा मग सांगितलं पाहिजे, कॉन्टेंट तो मिळला चाहिए काय नाही. पण एक विश्वास करा ना, आता तिथं रेट आहे ना, ते मला वाटतं पाण्याची बॉटलचा रेट काय साधारण आहे रे? तर किती बोलले? 30 बोलले ना काय तर? 30 आहे ना, 30 का 40 नाही सर. काय तर तेवढं आहे. इथं येणाऱ्यांनी इथं बार्गेनिंग करत बसू नका. इथं वर कारण ते आता हे इकडे. जसं तुम्ही ऐकलं, हा बघा, हा सांगतो ना. तुम्ही जे ऐकलं की इथून डोक्यावर आणता, आता आम्ही नॉर्मली येतोय तरी पण थोडंफार हे घाम तर निघालाच आहे किती असो. आणि ते जे एवढी मोठी गॅसची टाकी घेऊन येत आहे, तर ऑब्विसली ते 20 चे 30 इथं देणं गरजेचं आहे. जिथे नाही तिथं आपण डोकं झालं होतं. जी अमाऊंट येते बिलवर तेवढी काढून देतो. मग इथं काय झालं तुम्हाला? जिथं दिली पाहिजे तिथं दिली पाहिजे. आता काही ज्ञान देणारे लोक आता कमेंट्स मध्ये घालतील, म्हणतील तुम्ही असं बोलता तसं बोलता. काय नाही, तुझ्या ब्लॉगवर कोण कमेंट नाही करत. गाईज हे तो इज्जत निकाल रहा है रे मेरी. बांध बघितला मग बघा इथं खाली बांधे, त्या बांधाच्या नुसार चाललं. तरी वाटलं मला जरा जास्त बघा एवढा मोठा गो काय होते, स्लिप गाईस. ओका इथं आणि लाल कपडा पण बांधलाय की रस्ता का म्हणून. हे लाल कापड पण बऱ्याच, आता इथून पुढे कदाचित ही जर साईन नाही दिसली तर हा लाल कापड समजायचं की आपला. जरी तुम्ही आता तुमचा प्लॅन करत असाल, तुम्ही कोणता गड आहे रे? कोरीगड. हा कोरीगड. हा विसरत चाललो आता, समजून घ्या, ऍडजस्ट करो गाईस, कुछ नाही. कोरीगड येत कॅमेऱ्यात बघता बघता खाली पण बघ, नाही तर तोंडावर पडला ना तो व्लॉग अपलोडच होणार नाही कधी. हो, तो घरवाले सीधा ट्रॅकिंगला जातो बाळा. ट्रॅकच निघाल माझा पुढने. चलो गाईस अभी ऊपर जाते. गाईस आता आपल्याला थोडा थोडा गड दिसायला लागलाय, धुकं कमी झालंय. मी म्हणलं अजून गड बघा. मी म्हणलं आला गड कुठं, अजून पायऱ्या नाहीत. एकदा गड दाखव. थांबवला एक्सपेक्टेशन. ऐक, चलो अभी कुछ नहीं आए हो तो करना ही पडेगा. चलो, माझी एनर्जी लेवल बघा गाईस. हे बघा पटपट मी चाललोय. हे बघा एनर्जी बघा माझी. टाटा एनर्जी बघा या. देख और एनर्जी का बात कर रहे तू, देख एनर्जी बघ कशी. बाद झालं, जिरली. इथं पहिला स्पॉट आलाय गणपतीचं आणि हनुमानाचं कार्विंगचे, म्हणजे कारलेच. कार्विंग ह्यो काय बोलेल ते ऐका, माझी कॅपॅसिटी ना बोलायची. काय म्हणतात त्याला, कोरलेले दगडात कोरलेले गणपती थांब तुम्हाला बाप्पा. दाखवतो. आणि हे बघायचे तर गणपती आणि इथं हनुमान. जय हनुमान, गणपती बाप्पा मोरया. हे बघा सिनेमॅटिक एन्जॉय करा. गाईस फायनली पायऱ्या चालू झाल्या. हे गाडी आणू दिली पाहिजे ना. हे बघा, चला आता वर जायचं. हा जाऊन माझा पाक हालत गेले. ते दाखवलं का? हे बघा गाईस, हा बा कोरीरगडचा इतिहास वाचून घ्या तुमच्या लेवलला. आता माझ्याकडे नाहीये काय. मार. हां पॉज करून बघून घ्या. आणि चला, खाली नियमावली. नियम तर तुम्हाला सर्वांना सेम असतात. चलो, पायऱ्यांनी वर आल्यावर इकडे रस्ता जातोय, पण हे बघा लँडस्लाईड झाली छोटीशी, ते तिथं त्याचा पार्ट पडला इथला कठड्याचा इथे. सो तसं एवढं काही अवघड नाही, छोटं आहे, पण तरी पण लँडस्लाईड खूप मोठा धोका राहतो या अशा डोंगरांवरती. बाकी साहिल, हवा टाईट आहे टाईट आहे, हवा टाईट आहे. काय नाही, हे बघ आलो इथंच आहे अजून. तर आता मेन टप्पा येईल ना, पाण्याचा आवाज काय क्लास येत. 5 मिनिटं थांब. चल गाईज उठवा यायला. पहिला ब्रेक आहे ना आपला. माशी उतरे. बस गाईज हवाच टाईट व्हायला चालू झालंय. घाम पा पूर्ण घाम आलाय. पाण्याचा आवाज येत असेल आणि मागं व्ह्यू बघा एकदा. खाली तिकडे कोणतं तरी पाण्याचा स्रोत आहे आणि
कमेंटमध्ये सांगा काय हालत आहे. आणि समोर याचा कॅमेरा पण करणं, हां समोर इथं परत एक आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर बघायला भेटतं. आणि इथून पायऱ्यांचा मार्ग चालू होतो अजून एक. हाच सर्वात व्हायरल स्पॉट आहे या गडावरचा, कारण या पायऱ्यांवरून मस्त पाणी वाहत राहतं. पण आज पाऊस थोडा कमी आहे, तर त्यामुळे नॉर्मल पाणी दिसतं तर आहे पण थोडं कमी आहे. आता बघू वरती जाऊन, जर दिसलं तर त्याची रील बघायला भेटेल. ऑब्विसली रील तर बनेल त्याची. तोपर्यंत साहिल Guys, एडिट तसा हा करणार आहे, म्हणून जे थोड्या वेळ आधी दाखवलं ते काय होईल यालाच माहिती. अहो ते पायऱ्या आहेत ना, डबल मोठे पायऱ्या, म्हणजे सिंगल हा पायऱ्या कसं असतात जे असं नॉर्मल Double आहे. चालत होतो त्याला काही नाही वाटलं, पण आता पायऱ्या अशा एवढ्या मोठ्या मोठ्या. त्यामुळे म्हणजे एका जागी 2 पायऱ्या चढतो असं आहे, त्यामुळे जरा हाय विषय. आणि आता घामाने शर्ट ओला व्हायला सुरुवात झाली. माझी अवस्था बघू शकता, काय मम्मी नाही बोलणार. केस फक्त- पूर्ण कोरडे होते. हे बघ. आता सिनेमॅटिक बघा फक्त. इकडे असं कार्विंग्स आहे, ज्यामध्ये म्हणजे एक प्रकारे गुफा आहे. हा बोल. गाईज मी काय थांबलो माहिती का, आम्हाला तिथं पाणी बघायचं ना, तर मी मला त्याला 5 मिनिटात पाऊस दिवस आला, पाणी बिणी आलं तर त्यासाठी थांबलो. बाकी 2 मिनिटाच्या पावसात काय ते भरणार नाही. अरे भरून येतं पाणी, थोडं येतलं येतं येणार भरू शकतो. तरी पण मला तर आपले हाल होतील. आज आहे सगळं गुहेत आधीच पाणी. म्हणजे खाली आहे. हा. नाही बघितलं, बघू काय बाहेर आहे. आता वर जाणार आणि वर तर मग ते धुकं आहे, काय दिसतं ना म्हणून एवढं वरून दिसत तर आहे, इथून नाही दिसत, इथं तर क्लिअर दिसतंय. काय ना फोटो गाईज बस आता फोटो गाईस. कुत्रे किती लॉयल आहेत बघा, शेवटी आला, हाच होता ना तो, शोधत आला. हे डॉगीज हाच होता ना बिस्किट देणारा. लॉयल आहे, आला आमच्या वर. हे बघा, हे बघा कसं आहे. चला आता वर येतोस, चल याला घेऊन जाऊ. इथं गाईस कसं आहे, पेंग्विन आहे पेंग्विन. नाही पोपट दिसतोय हिरवा. आउटफिट चेक. आउटफिट चेक. यो 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 यो. मागून एक निळा बदक आणि गुलाबी पक्षी चाललाय. गाईस आजारी पडायचं नसेल तर ह्या गोष्टी करायला पाहिजे. आणि मी ह्याला हे सांगतोय, तर हा काढ ना, काढ ना, चल जाऊ. चल. चला. तू तर तयारी, मी तर तयारी. येतो. हे बघा गाईस, माकड, पांढरा माकड पण आलंय. पोपट प्लस आला, माकडला पण जोडलाय. हे बघा चष्मा पाक वाट लागले. हे चष्मा आता बॅगेत ठेवतो आणि तसा जातो. पण व्ह्यू काय दिसतो एक नंबर आहे. हे बघा, हे बघा. दिवरा. पुढचे लिरिक्स नाही. काही जस्ट वरती पोहोचलोय. इथं मध्ये शूट नाही केलं कारण पाऊस खूप येत होता, त्यामुळे शूट नाही केलं. आता बघा पाठी, आमचा ग्रुप नाही, आम्ही डुओ आहे फक्त. माझे फ्रेंड येते. काय झालं टाईट एकदम पावसामुळे. काय हवा दिसतंय काय, हे बघा पाक धुक्याचं चादरच पसरलं, काहीच दिसत नाही. इथं मंदिर आहे आणि हे बघा, हे बघा एवढ हवा संपला, काहीच दिसत नाही, काहीच दिसत ना. चला मंदिर दाखवतो. ही आहे ना तटबंदी पूर्ण किल्ल्याचे. इकडून पाक धुक्यामुळे काहीच दिसत नाहीये. हे बघा, हा तर दिसतोय का नाही काय माहित. हा दिसतोय. आवाज कदाचित येतो का नाही तुम्हाला माहित नाही, कारण हवा चालू आहे. तर मी तुम्हाला सांगतो की जेव्हा महाराजांच्या काळात हा किल्ला होता, तेव्हा आजूबाजूचे 2-3 किल्ले, आय गेस घनगड, तिकोना,
कोरीगड, अजून 2-3 किल्ले आहेत आजूबाजूच्या परिसरात. इथून तर आता तुम्हाला दाखवू शकलो नसतो आम्ही जर हे धुकं नसतं तर. पण आता तुम्ही हे धुकंच बघा सध्या. काहीच दिसत नाहीये हे या बघा. धुक्यातून आम्हालाही काही दिसत नाही. बघा, काहीच तर विषय असा आहे की त्या काळात महाराजांनी हे सर्व किल्ले एक सोबत घेतले होते आणि या गडावर जेव्हा महाराजांचे मावळे राहायचे तर ही तटबंदी तेव्हापासूनची आजपर्यंत तशीच एकदम भक्कम प्रॉपर दगडाची. आणि तेव्हा महाराजांचे मावळे खाली कोणी शत्रू वगैरे आहे का ते बघण्यासाठी असं डायरेक्ट वरून नाही पाहिजे, वरून पाहिलं का डायरेक्ट हेडशॉट म्हणून हो. हे जागा बनवली होती. आणि या जागेमधून सर्व मावळे असं प्रॉपर या असे छोटे खिडकीसारखं बोलता येईल, या खिडकीतून मावळे खाली लक्ष तीर द्यायचे. बांधायचे, हा, तीर मारायचे रे. तीर वगैरे जे काय असेल ते. आय गेस बरोबर बोलतोय तू. सो अशा पद्धतीने त्या किल्ल्यावर ही तटबंदी आजही एकदम व्यवस्थित प्रकारे आहे. आणि गडाचा इतिहास सांगायचा झाला तर तो हा गड कोरीगड आणि कोराईगड दोन्ही नावाने ओळखला जातो. बाकी सतत साईड सांगेल आता आणि- बोलत. नाही ठीक आहे ना, माहिती ज्याच्याकडे माहिती वाटली ना वाटतं. मला पण एवढी माहिती नाही. जर हा सांगतोय तर चांगलीच गोष्ट आहे ना. ह्याच्यामुळे मला पण माहिती मिळते आणि तुम्हाला पण मिळते, तर ठीक आहे. तर मला एवढंच माहिती की हे गड आहे ना समुद्र किनारी पट्टीपासून जवळपास 3050 किलोमीटर एवढं अंतरावर आहे. नाही किलोमीटर मीटर असेल बहुतेक. एवढं अंतरावर आहे आणि जमिनीपासून 936 का अराउंड काहीतरी 900 तेवढे हाईटला आहे. म्हणजे आपण ज्या बेस विलेज पासून हा, आलो बेस तिथून village. म्हणजे कोणतं बेस विलेज? पेटशा. पेटशिवा. शहापूर. एवढंच. बाकी धुका आल्यामुळे काय मोबाईल शूट वगैरे करता येत नाही. मोबाईल गेला तर गेला. हे बघा, इथं पडला तर गेला, पडला तर गेला. भाऊ इकडं झेंडा कुठे आहे? इकडं. जवळ आहे का? किती लांब आहे? जवळच आहे ना? काही नाही. चालेल, चलो धन्यवाद. चलो काय आता ते आमचे शस्त्र घेऊन द्या. ऐ ग. महाराजांच्या काळात वेगळे शस्त्र होते, आमच्या काळाचं शस्त्र नाही, हे पण पाहिजे, गरजेचं आहे. तुझं मागं. सेफ्टीसाठी आहे ना, म्हणजे घसरून नाही ठोस माती ते बघण्यासाठी. केच बघा गेले तर असून द्या, ऍडजस्ट करू. आतापर्यंत एका पण ठिकाणी नाही सकलो. थांबलो नाही, पाऊसच होता. आता पाऊस गेला त्यामुळे शूट करू शकतोय. आता तटबंदी बघायला चाललोय. काय तटबंदी नाही, झेंडा झेंडा बघायला चाललोय. झेंडा बुरुज. गुरुज. आणि आता तुम्ही महादेवांचं महादेवचं मंदिर बघितलं असेल तर अजून इथे एक आहे. कोणतं आहे रे? अजून एक कोराई देवीचं मंदिर. कोराई देवीचं मंदिर. तिच्या तेच नावाने या गडाला नाव भेटलं. कोराईगड असं पडलं नाव. आय थिंक बरोबर सांगतो आम्ही इतिहास. बरोबर बरोबर. बरोबर. चलो फिर हा, डायरेक्ट तटबंदी पशे भेटू गाईस. ही तटबंदीच आहे. अरे झेंड्याजवळ. झेंडा बुरुजला जाऊन भेटू का? ट्रॅक इथून ट्रॅकचं काय झालं माहिती का, मी सांगतोय का. यात हवा भरपूर आहे, धोका आहे आणि महत्वाची गोष्ट पाऊस आहे. या तिन्ही गोष्ट असल्यावर वर चढणं पण स्लो होतंय. काय जवळपास आपल्याला 1-1.5 तास लागला वर चढाय, जिथं 1.25 तास लागतो. तर समजू शकता. हा, ते पण. आणि अजून एक, तुम्ही जे आता मागे महादेवाचं मंदिर बघितलं शंकरजीचं, त्या मंदिराच्या पुढे 4 तोफा होत्या आणि तोफांसोबत त्यांचे आला पाऊस. तोफ गोळे पण होते. चला गाऊ. त्या तेव्हापासून जशाच्या तशा जपून ठेवण्यात आल्या आहे. आणि जेवढी माझी माहिती आहे या गडाबद्दल, तर अपोजिट साईडला, ज्या साईडला कोराई देवीचं मंदिर आहे त्या साईडला एक मोठी तोफ आहे, जिला महाराजांनी लक्ष्मी असं नाव दिलं होतं. एकदा आपण त्या साईडला गेलो तर ती महाराजांची लक्ष्मी तोफ पण बघू. ठीक आहे, चालेल. तोपर्यंत चला, माझा दाखवण्यासारखं काही नाही. माझा हात अवघडला गाईस. हा. चला सध्या दुःखच आहे, दाखवण्यासारखं काही नाही. असेल तर थोड्या वेळात दाखवा. भेटू. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी महाराज. जय शिवराय. मित्रांनो, हेच पॉझिटिव्ह वाईब्स गडावरती आल्यावर नक्कीच तुम्हाला अनुभवता भेटणार. गाईज ह्यो मला आहे ना माराय घेतलाय त्यांनी मला. हे तो पडेल बिडेल त्याला काय नाही बाई. महाराजांचं नाव घेतलं, पॉझिटिव्ह एनर्जी आलीच बाई. डायरेक्ट धुकं गायब व्हायला लागलं. Direct. आई अरे! क्लीन दिसतंय. महाराज गाईज
इथून खाली दरी बघा किती मोठी आहे. आणि हा बघा भाई खतरनाक रे. हा बघ आता बरोबर झेंडा फडकतोय. मला विश्वास बसणार नाही. महाराजांचे नाव जेवढी एनर्जी आहे ना काय सांगते. हा झेंडा तुम्ही बघत होता किती स्ट्रगल करत होतो फडकाय, पण महाराजांचं नाव घेतल्यावर बघा. हेच तर ना, महाराज अजून पण ह्या गाड्या अस्तित्वात आहेत हे जे जाणीव करून देणारा हे क्षण. काय सुमित? 100%. जसं महाराजांचं नाव घेतलं तसा झेंडा असा फडकायला लागला हे की बघा. थांबत नाही आता. आणि केव्हाचा कंटिन्यू त्या पोलला हे होत. आम्ही ते काढण्याचा प्रयत्न करत होतो, ते काढलं की डबल तो फिरायचा. पण हे काय रे, साक्षीदार झालो भाई या मोमेंटचा. जय शिवराय. जय शिवराय. हे बघा डेंजर आहे भाई. आणि बाजूला दरी आणि असा खाली जातोय. आणि इकडून बघा इथे आहे ना, जे दोन मग तुम्हाला मगाशी बोललो ना तसंच प्रकारे आहे. 2 पायऱ्यांची एक पायरी आहे. कसं आपलं व्हायचं. आणि पहिलेचे माणसं कशी मावळे जात असतील याचा विचार केला पाहिजे आपण. आणि इथं बघा काहीतरी छोटा धबधबा, नाही तर ह्याला हे बोलतात रे, ते काय काय आहे? मला पण आयडिया नाही ह्याला विचार. पाण्याचे टाके. असं पाण्याची टाके. तो आपण गड किल्ल्यांवर येता आपण अशी घाण करून जात नका जाऊ प्लीज. कारण महाराजांनी तेव्हापासून हे गड किल्ले एवढे छान बांधून संवर्धन आतापर्यंत झालंय बऱ्यापैकी किल्ल्यांचं. पण आपल्यासारखे लोक येऊन अशी घाण, तरी बाकीच्या गोष्टी काही दिसल्या नाही या गडावर. या असं रेनकोट वगैरे प्लास्टिकच आहे. थोडं इथं कोणाचा तरी शूज पडलाय. बाकी तर गडावर थोडी स्वच्छताच दिसते. कदाचित पावसामुळे सर्व उडून गेलंय वारा, कारण भरपूर सुटतो या गडावर. सो काळजी घ्या. गडावर जे काय प्लास्टिक वगैरे जे काही गोष्टी असतील, आय गेस आवाज येत नसेल एवढा वारा सुटलाय. ते तुमच्या बॅगेत घेऊन घरी जाऊन किंवा खाली आहे ना, हे बघ, आय होप तुम्हाला आवाज येत असेल. आणि इकडे धुकं थोडं कमी होतं. हे बघ धबधबा, वॉटरफॉल. गाईज आता इथे एक दादा भेटलाय, म्हणजे तो पण ट्रॅकिंग प्रॉपर करतो. आमच्यासारखा नाही की एकदम प्रॉपर ट्रॅकिंग वगैरे करतो. तर चला त्याच्याशी बोलू जरा. तेव्हा दादा काय बोलशील? जय शिवराय. जय शंभूराजे. जय शिवराय. जय शंभूराजे. बोला बोला. तर गड किल्ल्याबद्दल काय बोलणार तू? म्हणजे पुढच्या ऑडियन्सला काय सांगणार? म्हणजे ऑडियन्सला काय सांगू शकतो? असं आहे, गड किल्ले या तुम्हाला नाही बोलत कोणी, फक्त गड किल्ले ही जबाबदारी. कारण आपण गडावर बघा, आता पावसाचे दिवस आहेत, कारण गडावर कोट वगैरे तुम्ही घालून येता बरोबर. साहजिकच आहे, आपण नॉर्मल बॉटल जरी आणली ना, पाण्याची बॉटल, तरी ती रिटर्न आणताना आपण आणतोय का, ताण भागेल म्हणून आपण आणतोय बरोबर. पण जाताना रिटर्न काय घेऊन जात नाही. नाही इथून इथेच फेकून देता तुम्ही, ती पण घेऊन जाणार. एमटी काही हलकंच आहे ना शेवटी, थोडं का वजन आहे त्याचं, घेऊन जायचं. किंवा कोट वगैरे, आता पावसाचे दिवस आहेत, आता मध्ये मध्ये तुम्ही रोडला बघाल ना तर भरपूर फाटलेले कोट वगैरे फेकलेले दिसतात. हे चुकीचं आहे. कसं आपण येतोय, महाराजांनी गड किल्ले हे दिले, स्वराज्य निर्माण केले बरोबर. बरोबर पण त्या गोष्टीसाठी त्यांनी पण काहीतरी केलंय ना. केलंयच. हां, म्हणजे किती प्राणाची आहुती दिलेत प्रत्येक माऊल्यांनी, हे केलंय. त्यांची आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजेत ना. आम्ही पण ह्या मुद्द्यावर आता जस्ट बोलणं झालं आम्हाला आमचं. येताना दिसले. येताना दिसले. आम्ही चुकीचं पण आहे, म्हणजे बोलतो कसं त्याबद्दल. बरोबर नाही वाटत ते. आम्ही तेच मग येऊच नका. तुम्हाला बरोबर. यायचं नसेल तर येऊ नका. हा. काही गरज नाही. इथे कोणाला तुमची गरज आहे असं पण नाही. आणि काही लोक इथे येऊन धूम्रपान वगैरे वगैरे नशेची गोष्ट करतात. त्यांना काय सांगायची इच्छा आहे तुला? त्यांना सांगायचे, आपल्या एक तुम्हाला जर खायचं किंवा प्यायचं असेल ना तर घरी खा. आपल्या आई वडिलांनी तुम्हाला नसेल संस्कार दिले चांगले, तिकडे काय करा, गडावर करायचं यायचं नाही. एवढंच फक्त. कारण फिरण्याचं ठिकाण नाही येते. एक अनुभव घ्यायचा. हो, इथं महाराजांच्या प्रत्येक गोष्टीला हात लागलेला आहे. हा, त्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. आता जस्ट आमच्याबरोबर एक किस्सा झाला. महाराजांचं नाव घेतलं वरचा झेंडा बरोबर फडकायला का, आम्ही त्याला म्हणजे पावसामुळे हा. तो पूर्ण चिपकून आम्ही बसलेला. काठीनं ते फिरवत होतो, पण हा. महाराजांच्या नावात एक पॉझिटिव्ह एनर्जी आली. तिथून आमच्या ट्रॅकची म्हणजे एनर्जी एवढी वाढली की असं वाटलं की महाराज आपल्या सोबतच आहेत, की असं सोबत काहीतरी. म्हणजे आम्ही जेव्हा येतो ना तेव्हा कसं आहे, महाराज आपण कोणी मानतात कोणी नाही मानत, असं काहीकांचं काही असतोय. बरोबर पण आहे. आपण मानतो ना, आपली श्रद्धा असेल ना
तर काहीच नाही करू शकत. गाईज व्हिडिओ नाही आला हे काय आहे? हे बघा डायरेक्ट उभी ढलान आणि बाजूला. का चला आम्ही इथनं जाणार. जा तू जा. सुमित बघा जातोय आता. काय बे? एकतर का एकतर आमची काठी पण गेली. राहिली विसरली. वाला पाहिजे. येस येस. अरे काठी असती तर बरोबर आलो असतो. गाईज हे बघा असं पकडून चाला. रिक्स न डोंट टेक अ रिक्स म्हणले ना तुम्हाला. हे दगडांची विटा बघा किती मोठे आहेत. हे बघा म्हणजे शिडीच केवढी मोठी आहे. एवढी काळजी नको करू मला. माझी ज्यांनी काळजी केली पाहिजे ती करत नाहीत आणि तू करतोस काय बघू ना. ऐक टॉप ना ब्रो. हा भाईचारा ऑन टॉप म्हटलं. भाईचारा खाली पडला तर काय. कोण होता भाई माहित नाही भाई. काय चलो हे बघा 1 2 काय काय झालेला काय. खाली दाखव येतं. हे बघा इधर मौत इधर खाई और बीच में है तेरा भाई. हे राईम जोडले आईच्या गावात. हे राईम जोडायला लागले कसं काय काय माहित. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा. हो रे मी वाकड का चालतो माहितीये का. मलाच माहित गुडघ्यांवर नाही. प्रेशर नाही. मलाच माहित नाही. नाही गुडघे नाही दुखत ऍक्च्युली. उतरताना असं उतरा गेलो मी तासला. अजून आपल्याला उतरायचं म्हणजे. ह्याला सांगा आईच्या गावात हे काय. गाईज एवढा वेळ झाला आम्ही गडावरती आहे पण अजूनही आम्हाला दुःख सोडून काहीच नाही बघायला भेटत. आणि हा एक बैल पा झोपा काढतोय. आणि हे कोराई मातेचं मंदिर आहे. इकडे खाली पण जाऊन आलो आम्ही. समोर छोटा धबधबा दिसतोय. मोबाईलमध्ये तर नाही दिसत, ते डोळ्याला क्लिअर दिसतोय. त्याची थोडी स्ट्रीम वाहते खाली आणि त्या साईडनेच जायला तर रस्ता नाही आहे म्हणून आम्ही परत तिथून वर आलो. आणि या पायऱ्या एवढ्या डेंजर होत्या की नाही. ही क्लिप कट नाही करायची, ही क्लिप पूर्ण टाकायची. हा लुख्खा एवढा दमून गेला, याला 5-10 मिनिटाला आराम करायची गरज पडते. सो पहिला ट्रेक आहे. हा याचा पहिला ट्रेक आहे. तुम्ही आत्तापर्यंत किती महाराजांचे गड किल्ले पाहिले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा कोणता प्लॅन केला पाहिजे ते पण सांगा. आणि तुम्ही कोणता करताय. नाही महिनाभराने महिन्याभराने आता वाटत नाही. हा. कदाचित आता दिसत असेल तिथे काही लोक आलेत. सो आम्ही तिथे गेलो. असं वर गेलो असतो ना आपण. हा ती एक लेडीज दिसते. अरे नाही आहे रस्ता आहे रे. ते बघ आत्ता दिसला. तुला बोललेला नको. हा ती बघ तोप दिसली. दिसली का. गाईस आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. गड किल्ला कोराई गड हा पूर्ण एक्सप्लोअर केलाय. तुम्ही बघितलाच असेल. आणि ऐक ना ते दादाबद्दल 2 शब्द. दादाबद्दल दादाने जी काय माहिती सांगितली ती ऐकून घ्या. दादाबद्दल 2 शब्द तुम्हीच एकदम मस्त सांगाल. हा माहिती दिली चांगली गोष्ट आहे. आम्हाला पण पॉझिटिव्ह एनर्जी आली की गड किल्ले फिरण्याबाबत मस्त होते. आणि काय काय गोष्टी होत्या ते तुम्हाला दाखवू शकत नाही ते असतात. म्हणून आम्ही जर घन चर्चा झाली या गोष्टीवर तर बरे. बाकी काय नाही. आता चाललो खाली. उतरताना काय दाखवणार नाही. दाखवल नाही दाखवणार. का माहितीये का रिक्स आहे. स्लिप होऊ शकता काय होऊ शकता त्यासाठी बस एवढाच. वाटेल तर खाली एक्झिट करताना दाखवतो गड किल्ला. बाकी चलो मिलते थोडी देर में. गायच बॅकग्राऊंड बघा अजून आम्ही लोणावळ्यातच आहे. बाय द वे ट्रॅक वगैरे सर्व झाला. ट्रॅक आम्ही एंडिंगला दाखवलं तुम्हाला बोललो ना. एंडिंगचं काय दाखवायचं जे चढलंय तेच आहे. आणि एंडिंगला आम्ही पटपट आलो खाली. आणि बाय द वे एवढंच. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट किल्ला कोणता फिरू ते पण सजेस्ट करा. हे जरा काय कन्फ्युजन मे सध्याला. हे आजार आहे चिंदी हे देखो बोल कुछ. बाय गाईज. दमलोय आता. ताकद नाही. सकाळी भरपूर बडबड केली. चलो मिलते. चल येतो निरोप घेतो तुम्हाला.